तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जिग्ना लिमिटेड सेल ₹1 लाख युनिट्स ऑफ प्रोडक्ट सेलिंग प्राइस 10 पर युनिट. ओके, आता सगळ्यात पहिले त्यांनी काय सांगितले, त्याचे 3 दिलेले आहेत त्यांनी, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये सांगताना काय सांगितलं, पहिले जे आहे तुमचे सेल्स लिमिटेड ती किती आहे, 1 लाख युनिट. ओके, 1 लाख युनिट्स. आणि प्रोडक्ट सेलिंग प्राइस किती दिली आहे तुम्हाला, सेलिंग प्राइस आहे 10. सो सेलिंग प्राइस तुमची आहे 10. त्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला की व्हेरिएबल कॉस्ट ऑफ ₹3. व्हेरिएबल कॉस्ट तुमची किती आहे याच्यामध्ये, 3. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा, इफ द फिक्स कॉस्ट फॉर द इयर अमाउंट ₹4 लाख. फिक्स कॉस्ट ऑफ द इयर अमाउंट, फिक्स कॉस्ट किती आहे तुमची, 4 लाख. फिक्स कॉस्ट तुमची झाली 4 लाख. फाइंड आउट द इफेक्ट ऑन प्रॉफिट इफ कंपनी सेल 1,10,000 युनिट्स अँड 80,000 युनिट्स. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे ते सांगितलंय की फाइंड आउट द इफेक्ट. इफेक्ट कशामध्ये फाइंड करायचं आपल्याला, तर 2 सेल्स मध्ये. कोणते 2 सेल्स, जे 1,10,000 युनिट साठी आहेत आणि 80,000 युनिट साठी आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपला फिक्स कॉस्ट झाला 4 लाख आणि सेकंड जे युनिट्स आहेत युनिट सेल्स. ओके, सेकंड युनिट सेल किती दिला त्यांनी, 1,10,000 आणि थर्ड युनिट सेल आहे तुमचे 80,000. सो हे काय आहे सगळं तुमचं गिवन. समजलं काय गिवन दिलेलं आहे, 1 लाख युनिट्स दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस तुमची 10 पर युनिट आहे, व्हेरिएबल कॉस्ट 3 आहे, फिक्स कॉस्ट अमाउंट दिलेली तुम्हाला किती इथं, 4 लाख रुपीज, बरोबर आहे. आणि तुमचे सेल जे सेकंड सेल आहेत 1,10,000 आणि थर्ड सेल तुमचे किती आहेत, 80,000. समजलं इथपर्यंत का वैभवी, हे काय आहे ते गिवन. हॅलो, हा सर. हा, ओके. सो नेक्स्ट बघूया त्याच्यानंतर. नेक्स्ट काय दिलेलं आहे, कॉम्पिटिशन्स ऑफ ऑपरेटिंग प्रॉफिट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट तयार करायची आहे. ओके, सो किती कॉलम करायचं पेपर, 4, जे युनिट नुसार दिलेले आहेत ते. ओके, सो 3 आपले युनिट्स दिलेले आहेत आपल्याला. सो पहिला युनिट किती दिलेला आपल्याला, 1 लाख युनिट्स. सेकंड दिलेले आहेत आपल्याला 1,10,000 युनिट्स. आणि फोर्थ दिलेले आहेत आपल्याला 80,000 युनिट. ओके, सो चालू करताना सोल्युशन व्यवस्थित बघा. जे मगाची गिवन इन्फॉर्मेशन होती ती त्याच्याकडे व्यवस्थित बघा की काय काय आपल्या त्या लोकांनी काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं होतं. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्युटेशन ऑफ ऑपरेटिंग प्रॉफिट. सो लेट्स सी फर्स्ट. आता आपलं काय फॉर्म आहे, आपलं जे घेतो आपलं काय आहे, पहिला सेल्स, बरोबर आहे. सो सेल्स दिलेला आहे, सेल्स सांगा याच्यात किती दिलेले सेल्स होतं आपल्याला, सेल्स सांगा किती दिलेला आहे. येस वैभवी, सेल्स किती दिलेला आपल्याला, नाजनी. हॅलो, आवाज येतोय का, येस वैभवी, नाजनी. सर 1 लाख दिलेला आहे. ओके, सो सेल्स दिलेत आपल्याला किती, 1 लाख युनिट्स दिलेले आहे, बरोबर आहे. पण आता त्यांनी डायरेक्ट कॅल्क्युलेट काय केलंय की आपले जे सेल्स आहात लिमिट 1 लाख मल्टिप्लाय बाय आवर सेलिंग प्राइस. किती आहे सेलिंग प्राइस, 10 आहे का, हो. हा. सो कॅल्क्युलेट करून बघा डायरेक्टली आन्सर किती येतं तुमचं, 1 लाख, बरोबर आहे, मल्टिप्लाय बाय 10. सो किती आलं तुमचा फर्स्ट सेल्स, 10 लाख रुपीज. समजलं कसे आले 10 लाख. हो. ओके, सो 10 लाख रुपीज. त्याच्यानंतर सेकंड युनिट साठी काढायचं आता कॅल्क्युलेशन. आता सेकंडची आपली हे कॉस्ट किती होती, सेकंड सेलची 1,10,000 रुपये. सो 1,10,000 मल्टिप्लाय बाय 10 आलं 11 लाख रुपीज. ओके, and the last column same 80,000 units multiply by 10 I love 8 lakh. समझना ऐसा है,
सो सेल्स आपल्याला निघाला 10 लाख, त्याच्यानंतर 11 लाख आणि 8 लाख याचा कॅल्क्युलेशन आपण केला. त्याच्यानंतर आपलं सेल्स नंतर काय असतं तर व्हेरिएबल कॉस्ट. सो लेस व्हेरिएबल कॉस्ट. ओके, सो व्हेरिएबल कॉस्ट किती दिलेले आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी युनिट्स दिले 3 युनिट्स दिलेले बरोबर आहे. सो 3 व्हेरिएबल कॉस्ट मल्टिप्लाय बाय आवर टोटल युनिट्स. टोटल युनिट्स म्हणजे कोणते की त्यांनी जे दिलेले आहेत ते सुरुवातीला आपल्याला वरचे जे युनिट्स प्रोड्यूस केले 1 लाख 1,10,000 and 80,000. So first of all 1 lakh multiply by 3. So variable cost we will get for 3 lakh. For sale 1. Sale 1 we will get here 3 lakh amount. After that we need to calculate second sale 1,10,000, right? So 1,10,000 multiply by 3. So we will get for second sale variable cost 3,30,000. 3,30,000. Understand? After that, we will take the next sale, the last sale, 8 lakh. Okay. So 3. So variable cost amount given the same like here 3. So we will get directly answer. 3 multiplied by 8 lakh. Let's see. 8 lakh multiplied by 3. So we will get directly answer here 2,40,000. 80,000 multiplied by 3. So we will get 2,40,000. See here, we will get the first sale 3 lakh, second sale 3,30,000 and third sale 2,40,000. 80,000 units multiplied by 3. Okay, so we will get 2,40,000. समजलं का इथपर्यंत? समजलं कशी आली व्हेरिएबल कॉस्ट? हॅलो. हो सर. ओके, सो त्याच्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला इथं पाहिजे तुम्ही लिहा समजण्यासाठी ऍट द रेट ऑफ 3 काय कॉस्ट दिलेली होती आपल्या व्हेरिएबलची ऍट द रेट ऑफ 3 पर युनिट. रेट ऑफ 3 पर युनिट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कारण आपल्याला काय भेटतं सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. is equal to contribution. So contribution किती येते बघा आपल्या सर्वात पहिले 10 lakh minus 3 lakh is equal to 7 lakh, right? So we will get 7 lakh. After that the next one किती आहे 1,10,000 minus 3,30,000. So we will get 7,70,000. Okay, and the last one 8 lakh minus 2,40,000. So we will get answer 5,60,000. करून बघा काही कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक पण असतात. हे दिलेलं आपल्याला 8 लाख बरोबर आहे मायनस 2,40,000. सो 5,60,000. 5,60,000. सो इथपर्यंत आपल्याला काय निघालं कॉन्ट्रीब्युशन निघालेलं आहे. त्याच्यानंतर फिक्स कॉस्ट किती दिलेले आपल्याला प्रॉब्लेम मध्ये किती आहे आपली फिक्स कॉस्ट? Yes, Vaibhavi, Nazneen, Ankita, Nikita, Saili. 4 lakh. Okay, 4 lakh. So 4 lakh for like I said, each division. Okay, एकच दिलेले fixed cost is remain, not change. एक change होतं का? नाही. Fixed cost ही काय असते remain same राहते. So काय करायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये दिलेले आपल्याला 4 lakh. So fixed cost for the year amount for 3 sales we have to take 4 lakh. So 4 lakh. 4 lakh. 4 lakh. ओके, सो आपण काय घेतलं कॉन्ट्रीब्युशनच्या नंतर आपण घेतलं फिक्स कॉस्ट. ओके, सो लेस फिक्स कॉस्ट. आता याच्यात काय करायचं आपल्याला अमाउंट करायचे. सो 7 लाख मायनस 4 लाख इज इक्वल टू विल गेट 3 लाख. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला 3,30,000. 7,70,000 मायनस 4 लाख इथे आला आन्सर आपल्याला. इथे बघा आन्सर आहे 3,70,000. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला 5,60,000 मायनस 4 लाख बरोबर आहे इज इक्वल टू विल गेट 1,60,000. 1,60,000. ओके, पाहिजे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. ओके, सो हे तुमचं काय भेटलं आता लास्ट तुम्हाला जे भेटतं ते आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट. सो ऑपरेटिंग प्रॉफिट काय भेटलं आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट.
ओके, त्याच्यानंतर बघा काय सांगितलं की चेंज इन सेल्स आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग चेंजिंग सेल कॅल्क्युलेट काय सांगितलेलं होतं, फाइंड आउट द इफेक्ट ऑन प्रॉफिट इफ द कंपनी सेल किती आहे 1,10,000 युनिट अँड 80,000 युनिट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये की तुम्हाला चेंजिंग सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट चेंजिंग सेल तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार बघा, त्याचं सांगितलंय की 1 लाख म्हणजेच काय की तुमची टोटल युनिट्स अपॉन सेल मल्टिप्लाय बाय 100. सो कॅल्क्युलेट करून बघा 1 लाख अपॉन 10 लाख मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो किती आला आन्सर तुमचा पहिला 10 आलाय का. सो डिव्हिजन प्लस मध्ये त्याच्यावरती किती आला तुमचा आन्सर सगळ्यात पहिले इथं 10. सो नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघा काय करायचंय, सेकंड कॅल्क्युलेशन साठी सेम 1,10,000 तर इथं यूज करायचं तुम्हाला डायरेक्टली. सो सगळ्यात पहिले तुमचे युनिट्स किती दिले तुम्हाला 1,10,000 1,10,000 बरोबर. त्याच्यानंतर अपॉन किती दिले तुम्हाला 1,10,000 अपॉन 11 लाख. सो मल्टिप्लाय बाय 100 किती आला तुमचा आन्सर 10. फॉर डिव्हिजन सेकंड साठी किती तुमचा आन्सर डायरेक्टली काढू शकता पुन्हा 10. आफ्टर दॅट नेक्स्ट वन किती आहे तुमचं 80,000. सो 80,000 डिवायडेड बाय किती दिले तुम्हाला 8 लाख मल्टिप्लाय बाय 100. सो वी विल गेट ही आन्सर 10. म्हणजे काय आहे आपल्या 3 डिव्हिजनचा आन्सर ऑफ चेंजिंग ईपीएस 10 आहे इथं. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं, डायरेक्टली कॅल्क्युलेट करा चेंजिंग प्रॉफिट. चेंजिंग प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला इथं काही अमाऊंट दिलीत त्यांनी, बरोबर आहे. सो डायरेक्टली बघा, डायरेक्ट त्यांनी काय सांगितले तुमची चेंजिंग ईपीएस जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की डायरेक्टली अमाऊंट जी कॅल्क्युलेट करायची ते कसे करणार की सेल 1 मायनस सेल 2. आता बघा सेल 1 चे तुमचं किती भेटलेलं होतं ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्हाला आपल्याला 3 लाख आणि इथे किती भेटले तुम्हाला 3,70,000. सो 3 लाख बरोबर मायनस 3,70,000 किती मिळाला आन्सर इथं -70,000. बघा इथं घेतलेला आहे, इथं आन्सर -70,000. कच्चे 70,000 ते आपण 3 लाख मधून 3,70,000 काय केले मायनस केले. हे लक्षात घ्या, इथं कन्फ्युज होऊ नका. चेंजिंग प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला हे डायरेक्टली काढायचं आहे. सो 3 लाख मायनस 3,70,000 आईला आपला आन्सर 70,000 इन मायनस मध्ये. ओके, त्याच्यानंतर आता काय करायचे तुम्हाला, जेव्हा तुम्ही चेंजिंग प्रॉफिट काढाल तर चेंजिंग प्रॉफिट काढत असताना तुम्हाला काय करायचं डायरेक्टली फक्त पहिला जो कॉलम आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, चेंजिंग प्रॉफिट काढत असताना त्याची टोटल जी आहे ऑपरेटिंग प्रॉफिटची ती घ्यायची आहे. म्हणजे कशी घेणार 70,000 आपण घेतला इथं अपॉन किती आहे टोटल फॉर चेंजिंग प्रॉफिट 1 सेल 1 ची आपल्याला 3 लाख रुपये 3 लाख. ओके, मल्टिप्लाय बाय 100 किती आलं आन्सर तुमचं 23.33 भेटले. फर्स्ट कॉलम साठी आन्सर तुमचं 23.33%. हे तुमचं काय झालं आन्सर झालं फॉर कॉलम फर्स्ट. बघा डायरेक्टली काढले यांनी, हे तुमचं काय केलं तुम्ही कॅल्क्युलेट केलं आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट कॉलम साठी पण तुम्हाला तसंच करायचं आहे. सो नेक्स्ट कॉलम जरी करत असताना काय करा तुम्ही आता इथं डायरेक्ट त्यांनी काय घेतले अमाऊंट घेतलेली आहे, बरोबर आहे. आता डायरेक्टली अमाऊंट घेत असताना तुम्ही काय करा डायरेक्ट त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट करा. सो काय करा तुम्ही आता इथं आता सेकंड आपण घेतला इथं 1 लाख रुपये, बरोबर आहे. पण त्याच पहिले तुम्हाला काय करायचंय आता ह्यांनी जे डायरेक्टली 2 लाख हे ऍक्च्युअली डायरेक्टली कसं घ्या 1 लाख घ्या. सो डायरेक्टली कॅल्क्युलेट करून बघा 1 लाख डिवायडेड बाय किती आहे तुझी डायरेक्ट आउटपुट युनिट्स 10 लाख मल्टिप्लाय बाय 100 किती आला आन्सर तुमचा 10. सो हे 10 आन्सर तुम्ही माशी कॅल्क्युलेट केलं त्याच पहिले तुम्हाला काय करायचं आहे इथं आन्सर कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला काय करायचे 3,70,000 मायनस किती दिले तुम्हाला इथं 1,60,000. सो तुमचा जो आन्सर जो इथं भेटतो तुम्हाला 2,10,000 भेटतोय, बरोबर आहे. मग 2,10,000 जेव्हा तुम्हाला आन्सर भेटेल तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट काय करायचं इथं आन्सर 1,40,000. जर हा एक मिनिट सांगू तुम्हाला काय आहे याचे चेंजेस. सेकंड कॉलमचा आहे का, सेकंड कॉलम जेव्हा कसं कॅल्क्युलेट करायचं आहे कारण त्यांनी डायरेक्टली इथे कॅल्क्युलेट केली नाही. इथे ऍक्च्युअली काय घ्यायचंय तुम्हाला डायरेक्टली अमाऊंट तुम्हाला 1 लाखच घ्यायचे. सो 1 लाख अपॉन 10 लाख मल्टिप्लाय बाय 100 तुमचं 10 आन्सर निघणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जो थर्ड कॉलम जिथे तुम्ही कॅल्क्युलेट केलाय किती आहे तरी टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट नाजदीन 1,60,000 राईट. सो 3 लाख
ओके, आता डायरेक्टली कॅल्क्युलेट करा तुम्ही, हे आन्सर आहे तो 3 लाख आयला मायनस. मी असे बोला की तुम्हाला फर्स्ट ह्याच्यामधून काय करायचे, बाकीचे 2 सेल काय करायचे, लेस करायचे. आपण सेकंड सेल मधून गेलो, पण फर्स्ट सेल तुम्ही काय करा, लेस करा. सो 3 लाख मायनस किती आहे तुमचं टोटल, 1,60,000 रुपये. बरोबर आहे. किती आहे तुमचा आन्सर खालती, हो 1,40,000. 1,40,000. येस, ह्या स्टेपनं करा, कारण डायरेक्टली ह्या स्टेपने केलं तर तुमचं तिथे रॉंग होऊ शकतो. सो डायरेक्टली लक्षात ठेवा की तुम्हाला पहिल्या सेल मधून काय करायचे, लेस करायचे. सो 3 लाख माणूस तुम्ही 1,60,000 केलं, तुमचं डायरेक्टली आन्सर किती आलं इथं, 1,40,000. 1,40,000 अपॉन तुमचे ऑपरेटिंग प्रॉफिट सेल नंबर 1 चा किती आहे, 3 लाख. सो अपॉन किती आहे तुमचा इथं, 3 लाख. बरोबर, मल्टिप्लाय बाय 100. किती आहे आन्सर तुमचं, डायरेक्ट काय काढली उत्तर, 46.66. पहिले परत कॅल्क्युलेट करून बघा, 1,40,000 डिवायडेड बाय 3 लाख. किती आन्सर येत आहे, 46.66. म्हणजे काय आहे तुमचा आन्सर, डायरेक्टली 46.67. म्हणजे फक्त हे 2 फॉर्म्युले तुम्हाला काय केले, तो आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहे. म्हणजे हे त्याचं काय झालं, आन्सर झालं. समजलं काय इथपर्यंत, कसं आलं ते आन्सर काढायचं आहे. वैभवी समजलंय का, आहे का वैभवी? हो सर. ओके, नाजनी, सॉरी अंकिता, सायली. हो सर, समजलंय. ठीक आहे, फक्त डायरेक्टली आन्सर काढा. डायरेक्ट हे ह्याच्यात कॅल्क्युलेट करत बसू नका. तुम्हाला डायरेक्ट चेंजिंग प्रॉफिट काढायचं आहे. मग चेंजिंग प्रॉफिट काढत असताना फक्त एवढे स्टेप लक्षात ठेवा, हे 3,70,000 मायनस सेल नंबर 1 3 लाख. आपला आन्सर आला किती, 70,000 डिवायडेड बाय आपला काय करायचं आहे, ऑपरेटिंग प्रॉफिटचा टोटल. सो 70,000 अपॉन 3 लाख इज इक्वल टू 100. सो 23 पॉईंट किती मिळाला, 33. आफ्टर दॅट सेम 1,60,000 काय आली आपली पहिली टोटल आली. बरोबर आहे. मग 1,60,000 अपॉन काय, सॉरी 1,60,000 मायनस काय केलं आपण, 3 लाख. सो किती आन्सर भेटतो आपल्याला, 1,40,000 अपॉन डायरेक्ट किती भेटला आपलं सेलचं ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे, 3 लाख मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो काय मिळालं आन्सर, 46.67. हा पॉईंट फक्त एक्झाम्पल लिहून ठेवा. कदाचित तुम्हाला हा एक्झाम्पल सांगत नाही, पण असे काही एक्झाम्पल तुम्हाला युनिट टेस्ट असू शकतात. सो व्यवस्थित लक्ष देऊन ते सॉल्व्ह करा. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ऑपरेटिंग डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय आहे, काय आहे ऑपरेटिंग डिव्हिडंडचा फॉर्म्युला, येस नाजनीन, वैभवी, काय फॉर्म्युला आहे ऑपरेटिंग डिव्हिडंडचा, सांगा लवकर. आवाज येते नाजनीन, हॅलो हॅलो. ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके, सो बघा आता हा जो आपण आता एक्झाम्पल घेतलेला आहे इथं, तो आता आपण काय केलेला आहे, तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा मी सांगायची माझी तयारी आहे. ओके, सो व्यवस्थित समजून घ्या, काय अडचण असेल तर आपण हे करू. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम जो घेणार आहे मी, तो आपला मी तुम्हाला आज कालचा आणि आजचा जो तुम्ही मला पुन्हा एकदा विचारू शकता नंतर. ठीक आहे, सो हे बघून घ्या एकदा कसं आले ते आन्सर तुमचे. ओके, सेल्स व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर फिक्स कॉस्ट इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट. डायरेक्टली काय करेल, युनिट्स दिलेले होते त्याची फक्त काय केलेलं आपण आहे त्याच्यामध्ये ते मल्टिप्लाय केलेलं आहे. हे डायरेक्टली काय करेल, त्याचे आन्सर काढलेले आहे. ओके, सो काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला नंतर विचारा, फोन केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आणि ज्यांनी अजून प्रोजेक्टसाठी अप्लाय केलं नाही आहे, ईमेल केलेलं नसेल तरी काय असेल तर तुम्ही सरांना भेटून विचारून तसं करा. ओके, येस. सो आपण जो मगाचा प्रॉब्लेम बघितला याच्यामध्ये, तर आपल्या ह्याच्यामध्ये पण इव्हन काय करायचं आहे, सेम करायचे आहे. म्हणजेच काय की बघा, आपल्याला काय केलेलं आहे, आपले युनिट्स दिलेले होते. बरोबर आहे, त्या युनिट्स आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, अंबिका लिमिटेड सेल्स 2,000 युनिट्स दिलेले आहेत आपल्याला. आता इथं आपल्याला घ्यायचे 5,000 युनिट्स. ओके, ऍज पर एनम. आफ्टर दॅट सेलिंग प्राइस जी आपल्याला घ्यायची आहे ती युनिट आहे 300, पण ती कॅल्क्युलेट करत घेत असताना आपल्याला ती काय करायची आहे, 400 तिथे घ्यायची आहे. म्हणजे तुमची युनिट झाले 5,000 पर एनम अँड सेलिंग प्राइस 400 अँड द व्हेरिएबल कॉस्ट युनिट 250. जिथं 170 आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, मग मगाशी बोललो. सो इथं 250 आता घ्यायची आपल्याला.
द फिक्स ऑपरेशन कॉस्ट इज रुपीज 1,20,000. सो लेट्स कॅल्क्युलेट. बघूया कसे येऊ शकते याचं आन्सर. ओके, सो लेट्स सी फर्स्ट. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे याच्यामध्ये. कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिले आपण काय करणार, सेल्स बघणार की याची सेल्स आपल्याला किती दिले. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. बरोबर आहे. सो लेट्स सी फर्स्ट. बघूया सेल्स किती दिले आपल्याला. तर अँबिका लिमिटेड सेल रुपीज 2,000 युनिट पर एनम. द सेलिंग प्राइस युनिट 300. त्यावरती काय घेतलं, 400 घेतलं. असे बोलल्याप्रमाणे इथं आपले युनिट्स असणार आहेत किती, 5,000. सो 5,000 मल्टीप्लाय बाय आवर सेलिंग युनिट्स किती असणार आहेत, 400. सो वी विल गेट टोटल 20 लाख. सो आवर सेलिंग प्राइस वी विल गेट 20 लाख. आफ्टर दॅट बघूया काय येते याचं आन्सर. नंतर दिलेले आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट किती दिलेली आपल्याला, 250. सो 250 मल्टीप्लाय बाय किती करायचे आपल्याला, 5,000 युनिट्स. सो वी विल गेट 12,50,000. बरोबर आहे. मग कॅल्क्युलेट करत असताना बघा इथं आपल्या सुरुवातीला आपण घेतले 20 लाख मायनस 12,50,000. सो वी विल गेट 7,50,000. किती आन्सर आलं आपलं, 7,50,000 रुपये. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपली फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट सांगितलं तुम्हाला मी, जिथे 60,000 आहे तिथे किती घ्यायचे तर आपल्याला 1,20,000. सो मायनस 1,20,000. सो विल गेट 6,30,000. हे काय भेटलं आपल्याला, आपलं ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. सो ह्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये फक्त अमाऊंट पुट करायचे 6,30,000 जिथं आहे. ओके, सो कॉन्ट्रीब्युशन किती भेटलं आपल्याला, 12,50,000. बरोबर आहे. 20 लाख होतं, त्याच्यामध्ये आपण काय केले, 12,50,000 काय केले, लेस केले. बरोबर आहे. सो 2,000 मल्टीप्लाय बाय 5,000 मल्टीप्लाय बाय 250 किती आले होते, 12,50,000. बरोबर आहे. मायनस किती केले होते आपण, 20 लाख. सो 20 लाख मायनस 12,50,000 किती आले होते आपले, 7,50,000 आपलं काय आलं होतं कॉन्ट्रीब्युशन. सो इथे लक्षात घ्या, 7,50,000 रुपये 7,50,000 डिवायडेड बाय किती आलं होतं आपलं, लेस करून फिक्स कॉस्ट मायनस फिक्स कॉस्ट किती 1,20,000. 6,30,000. बरोबर आहे. सो 7,50,000 डिवायडेड बाय 6,30,000. सो वी विल गेट टोटल किती घेतले आपण टोटल इथं पुन्हा बघा, 7,50,000 कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय 6,30,000. बरोबर आहे. सो किती भेटली, 1.190. म्हणजे किती आहे टोटल, 1.20 तुम्ही घेऊ शकता. सो तुमचा आपण इथं कॅल्क्युलेट केला ऑपरेटिंग लिव्हरेज 1.20. ओके, हे काय झालं आपलं याचं आन्सर झालं. बघा सेम फॉर्म्युल्यामध्ये फक्त मी अमाऊंट पुट केले, बाकी काही चेंजेस केले नाही आहे. एक करून बघा. सेल्स घ्या 5,000 युनिट जसे बोलल्याप्रमाणे पर एनम. आफ्टर दॅट सेलिंग प्राइस घ्या, त्याच्यामध्ये जिथे 300 तिथे किती घ्याल तुम्ही, 400. अँड द व्हेरिएबल कॉस्ट रुपीज 250. द फिक्स कॉस्ट किती घेता तुम्ही, जिथे 60,000 तिथे तुम्हाला घ्यायची आहे 1,20,000. कॅल्क्युलेट ऑपरेटिंग लिव्हरेज एज इट इज कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ऑपरेटिंग लिव्हरेजचा फॉर्म्युला काय होता, कॉन्ट्रीब्युशन अपॉन ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBIT अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, सो करून बघा आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू. सो हेलो एवरीवन, नेक्स्ट प्रॉब्लम देखेंगे हम लोग. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स वांट्स टू टेक अप अ न्यू प्रोजेक्ट फॉर मैन्युफैक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस which has good market. Further detail are given below. ओके, फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया हुआ है हम देखने वाले हैं. कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट एज एस्टिमेटेड. सो लैंड की प्राइस दी हुई है इन लैक्स में दिए हुए 2 लाख रुपीज. बिल्डिंग दिया हुआ है हम लोग को 3 लाख. मशीनरी दी हुई है हम लोग को 10 लाख रुपीज. एंड वर्किंग कैपिटल दिया हुआ है हम लोग को 5 लाख रुपीज. ठीक है, थोड़ा नया प्रॉब्लम है, ध्यान दीजिए इसके अंदर प्रॉपर. सो द प्रोजेक्ट विल गो इनटू प्रोडक्शन, ठीक है, इमीडिएटली एंड विल बी ऑपरेशनल फॉर 5 years. ठीक है, कितना ड्यूरेशन बताया इसके प्रोजेक्ट का, ऑपरेशन बिल 5 years. ठीक है, सो प्रोजेक्ट का ड्यूरेशन बताया गया है 5 years. द एनुअल वर्किंग रिजल्ट आर एस्टिमेटेड एज फॉलोज. सो एनुअल वर्किंग रिजल्ट जो एस्टिमेट दिया हुआ है प्रोजेक्ट का वो हम देखने वाले हैं. सेल्स दिया हुआ है हम लोग को 20 लाख. उसके अंदर वेरिएबल कॉस्ट दिया हुआ है 8. ठीक है, उसके बाद दिया है फिक्स कॉस्ट जो हमने
एसवाई के अंदर देखा था स्ट्रेटेजिक कॉस्ट मैनेजमेंट के अंदर कि हम लोग जब सेल्स में से अमाउंट हर एक लेस करते हैं, सही है। सो उसकी तरह ही हमें क्या करना है, लेस करना है सेल माइनस वेरिएबल कॉस्ट, उसके बाद फिक्स कॉस्ट और लास्ट में डिप्रिसिएशन। सो फर्स्ट ऑफ ऑल सेल्स दिया हुआ है 20, लेस वेरिएबल कॉस्ट दिया हुआ है 8, फिक्स कॉस्ट दिया हुआ है हम लोग को 4 और बाकी का जो डिप्रिसिएशन बाद में दिया हुआ है कितना है, एसेट 2। ठीक है। सो उसके बाद देखेंगे क्या दिया प्रॉब्लम के अंदर, B. At the end of operational period, it is expected the fixed asset can be sold for rupees 5 lakh without any profit. Okay. And the C adjustment, cost of capital of the firm is 10%. Applicable tax rate is 40%. So our tax rate is कितना दिया applicable 40%. So cost of capital of the firm 10% दिया हुआ है. So इसके अंदर एक नोट दिए हुए हम लोग को, the present value of an annuity of rupees 1 at 10% rate of discounted factor. Our P factor is 10% for 5 years and is rupees 3.791. ठीक है, ये आपको बाद में बताऊंगा क्या दिया हुआ है. So the present value of 1 at 10% rate discounted for one year is rupees 0.909 and for 5 years is to be 0.621. फर्स्ट ईयर का कैलकुलेट करके बताया है हम लोग को, लास्ट 5 इयर्स का जो आता है 0.621 ये बताया है यहाँ पे. ठीक है. सो यू आर रिक्वायर्ड टू इवेल्युएट द प्रपोजल बाय वर्किंग आउट द नेट प्रेजेंट वैल्यू एंड एडवाइज द फर्म फॉर टेकिंग इन्वेस्टमेंट डिसीजन. ठीक है. सो हमें इसके अंदर क्या बताना है, यू आर रिक्वायर्ड टू इवेल्युएट क्या करना है, द प्रपोजल ऑफ वर्किंग आउट द नेट प्रेजेंट वैल्यू एंड द एडवाइज द फर्म टू टेकिंग इन्वेस्टमेंट डिसीजन. इन्वेस्टमेंट टेकिंग डिसीजन क्या करना है हमें, उनके उसके अंदर बताना है हम लोग को, एडवाइस करना है कि सही है या नहीं. सो फर्स्ट ऑफ ऑल हम लोग देखने वाले हैं हमारी जो सॉल्यूशन मेथड है उसके अंदर, जैसे कि मैंने अभी आपको बताया था कि सेल्स माइनस वेरिएबल कॉस्ट एट जो हम लोग का लास्ट में हमने किए थे, और हर वक्त जो फॉर्मेट है उसके हिसाब से हम लेने वाले हैं. सो फर्स्ट ऑफ ऑल क्या दिया हुआ है हम लोग को, ऑल फिगर्स इन लैक्स ये ऊपर, और उसके बाद में पीवी ऑफ कैश फ्लो. अभी देखिए ये प्रॉब्लम सॉल्व करके दिखाने में बहुत ही सिंपल प्रॉब्लम है कि पीवी ऑफ कैश फ्लो. देखिए हम लोग को पहले सेल्स कितना दिया था प्रॉब्लम के अंदर 20 लाख, जो हमने क्या किया एज इट इज लिया. उसके बाद में हम लोग को यहाँ पे देखिए वेरिएबल कॉस्ट जो है हम लोग की, वो कितनी वेरिएबल कॉस्ट कितनी दी हुई है हम लोग को प्रॉब्लम के अंदर, वेरिएबल कॉस्ट दिया हम लोग को 8. सो उसी तरह हम लेने वाले इसके अंदर 20 माइनस वेरिएबल कॉस्ट, कितना बचा हम लोग को, हम लोग डायरेक्ट नहीं करते हैं हम लोग, तो 20 माइनस वेरिएबल कॉस्ट, उसके बाद में लेस फिक्स कॉस्ट और लेस डिप्रिसिएशन. मतलब जो ऊपर फॉर्मेट दिया है उसके हिसाब से मैंने क्या किया, सिर्फ वो फिगर्स लिए. सही है. सो आप देख सकते हैं यहाँ पे आपको सिंपल कैलकुलेशन करके, तो इन पूरा कैलकुलेशन जो है लैक्स के अंदर है. 20 माइनस वेरिएबल कॉस्ट दिया हम लोग को 8. सही है. उसके बाद क्या दिया, माइनस फिक्स कॉस्ट 4. उसके बाद क्या दिया है हम लोग को, डिप्रिसिएशन वैल्यू 2. सो कितना है हम लोग का टोटल नेट प्रॉफिट बिफोर टैक्स 6. ठीक है. पीवी ऑफ कैश इनफ्लो दिया हुआ है, सेल्स माइनस किया, उसके बाद में हमने वेरिएबल कॉस्ट किया, उसके बाद फिक्स कॉस्ट निकाला, उसके बाद डिप्रिसिएशन लेस किया, और जो हमें बचा एनपीबीटी, क्योंकि हमें यहाँ पे ऊपर बताया कि आपको टैक्स कैलकुलेट करना है. ठीक है. आपको सबसे पहले जो हमने क्या निकाला डिप्रिसिएशन के बाद एनपीबीटी हमें कैलकुलेट करना होगा. सो नेट प्रॉफिट बिफोर टैक्स कितना दिया हुआ है हम लोग को यहाँ पे 6 लाख रुपीज. उसके बाद में क्या बताया कि 6 लाख रुपीज के ऊपर आपको 40% क्या करना है, टैक्स कैलकुलेट करना है. 6 मल्टीप्लाई बाय 40% कितना मेरा 2.4. सही है. सो 6 माइनस 2.4 इज इक्वल टू वी विल गेट 3,60,000. कितना मिला हम लोग को, 3,60,000. सो इट मीन्स 3.6. सो ये क्या है हम लोग का एनपीएटी. उसके बाद अभी हमें क्या करना है, देखिए जब हम एनपीएटी कैलकुलेट करते हैं, जो हमें जो ऐसा प्रॉब्लम आता है तो हम क्या करते हैं उसके बाद, जब हम लेकिन लास्ट एसवाई के अंदर भी डिप्रिसिएशन पहले लेस करते थे, और सेकंड थिंग जब हम टैक्स कैलकुलेट करने के बाद हमने क्या किए थे, डिप्रिसिएशन ऐड किए थे. स्वयं इसी तरह भी उसके अंदर हम सेम करने वाले हैं, ऐड डिप्रिसिएशन. कितना दिया हुआ है हम लोग को 2. सही है. सो यहाँ पे कैलकुलेट करेंगे हम लोग 3.6 प्लस 2, सो इज इक्वल टू 5.6. सो हमें कितना मिला, कैश इनफ्लो हम लोग का 5.6. अभी ऊपर जो दिया हुआ है हम लोग को नोट के अंदर, उसके हिसाब से हमें क्या करना है, उसका कैलकुलेशन करना है. सी तो टोटल कैश इनफ्लो, उसके अंदर आता है पीवी ऑफ कैश इनफ्लो. अभी पीवी ऑफ कैश इनफ्लो में कितना मिला, 5.6 मल्टीप्लाई बाय, फॉर फर्स्ट ईयर का हम लोग का पीवी फैक्टर कितना दिया होता, 3.791. तो उसकी कैलकुलेट करेंगे हम लोग
डायरेक्टली जो तो नोट के अंदर दिया हुआ है 5.6 मल्टीप्लाई बाय 3.791 कितना आया टोटल 21.2296। देखिए यहाँ पे जो हमने लिया है पीवी ऑफ कैश इनफ्लो। सेकेंड नोट क्या दिए थे हम लोग को, सेकेंड नोट दिया है कि हम लोग को डायरेक्ट कैलकुलेट करना है अभी। सो डायरेक्ट कैसे कैलकुलेट करेंगे, पीवी ऑफ स्क्रैप। अभी हम लोग को स्क्रैप कितना दिया है प्रॉब्लम के अंदर, टोटल अभी हम क्या करेंगे, हम लोग को जो स्क्रैप वैल्यू दी है प्रॉब्लम के अंदर उसके हिसाब से हम क्या करेंगे, कैलकुलेशन करेंगे। सही है। सो लेट्स सी। सो हम लोग की जो स्क्रैप वैल्यू है, देखिए यहाँ पे बताया गया है कि आपका जो प्रोजेक्ट है टोटली कितना है 5 लाख और 5 इयर्स के लिए, मतलब 5 इयर्स के बाद आप उसकी जो लाइफ है 5 इयर्स रहेगी। सही है। उसके बाद आपका क्या होगा, स्क्रैप में आपको क्या करना होगा, देना होगा। मतलब क्या, जब हम जितनी लाइफ रहती है प्रोडक्ट की उतनी यूज करने के बाद उसकी हम स्क्रैप वैल्यू निकालते हैं। सही है। तो उसी तरह हमें क्या करना है, उसकी स्क्रैप वैल्यू निकालना है। सो 5 इयर्स हम लोग की स्क्रैप वैल्यू है, ठीक है, रिकवरी से पहले। तो उसी हिसाब से हम क्या करेंगे, उसका कैलकुलेशन करेंगे। ठीक है। आप देख सकते हैं यहाँ पे कि पीवी ऑफ स्क्रैप कितना दिया हम लोग को 5, और जब हम लोग का पीवी ऑफ स्क्रैप 5 इयर्स लाइफ थी उसकी, तो 5 इयर्स के बाद हम लोग का कितना आना चाहिए था पीवी रेशो, जो ऊपर हम लोग को यहाँ पे दिया हुआ है फॉर 5 इयर्स 0.621। समझ में आया। तो ये क्या रहेगा हम लोग का उस टाइम का पीवी रेशो लास्ट 5 इयर्स का। जब हम लोग का क्या होगा, जो एसेट है वो क्या होगी, या जो स्क्रैप में जाएंगी। सही। जब स्क्रैप में डालते हैं तो हम क्या करते हैं उस टाइम पे, जो लास्ट ईयर का पीवी फैक्टर लेते हैं वो उससे हम कैलकुलेट करते हैं। सो 5 मल्टीप्लाई बाय 0.621 कितना आया 3.105। सही है। तो 3.105। उसके बाद में क्या दिया है, पीवी ऑफ रिकवरी। सो उसके बाद रिकवरी रेट कब का है, और लाइफ दिया हुआ है टोटल 5 इयर्स। तो उन्होंने क्या बताया है नोट के अंदर, on end of operation period of expected fixed asset can be sold of rupees 5 lakhs without any profit। विदाउट उससे क्या होता है कि विदाउट एनी प्रॉफिट उसने क्या किया, सेल किया है। कितने से, 5 लाख से। और रिकवरी रेट, जो रिकवरी बताया गया है रिकवरी ऑफ पी फैक्टर, वो कितना, वो भी दिया हुआ है हम लोग को टोटली 5 लाख। सो उसके हिसाब से हम क्या करेंगे, अब डायरेक्ट कैलकुलेट करेंगे। सो लेट्स सी 5 मल्टीप्लाई बाय, सो 5 लाख रिकवरी जो बताया है 5 लाख मल्टीप्लाई बाय कितना दिया हुआ है हम लोग को 0.621 कितना है 3.105। सो ये भी हमने क्या किया, लास्ट ईयर का पी फैक्टर लिया, क्योंकि हम लोग जो बेच रहे उस टोटली अमाउंट। सही है। एंड ऑफ द ऑपरेशन पीरियड तो कितना बताया था उसके अंदर, योर फिक्स एसेट कैन बी सोल्ड ऑफ रुपीज 5 लाख। मतलब उसने क्या किया, विदाउट प्रॉफिट, नॉट एनी टेक प्रॉफिट, उससे क्या किया, वो सेल किया। सो उसके हिसाब से क्या रहेगा, 5 इयर्स की मशीनरी उसने क्या किया, प्रॉफिट ना, मतलब उसको प्रॉफिट मिलना चाहिए था लेकिन उसको प्रॉफिट मिला नहीं। सो उसने क्या किया, 5 लाख के अंदर सेल किया। सो कितनी अमाउंट आई इसकी 3.105। अब हम क्या करेंगे, इसकी टोटल करेंगे 21.2296 प्लस 3.105 प्लस 3.105। सो इज इक्वल टू वी विल गेट 27.4396 जो हमें यहाँ पे मिला है। अभी इसके बाद हमें क्या करना है, अभी इसके बाद हम डायरेक्टली जो वैल्यू कैलकुलेट करने वाले हैं। सही है। सो पीवी ऑफ कैश आउटफ्लो। ओके, सो लेट्स सी पीवी ऑफ कैश आउटफ्लो। सबसे पहले मैंने आपको बताया कि जो हमें ऊपर दिया था हम लोग का टोटल आउटफ्लो अमाउंट 1 बाय 1 लेने वाले कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट एस्टिमेट के अंदर लैंड, बिल्डिंग, मशीनरी एंड वर्किंग कैपिटल एज इट इज क्या किया हम लोग ने यहाँ पे लिए पीवी ऑफ कैश आउटफ्लो के अंदर। ठीक है। सो लैंड 2 लाख, बिल्डिंग 3 लाख, मशीनरी 10 लाख एंड वर्किंग कैपिटल 5 लाख। सो टोटल करेंगे इसकी हम लोग सबसे पहले 2 प्लस 3 प्लस 10 प्लस 5। सो इज इक्वल टू वी विल गेट हियर 20। ओके। सो हमें कितना मिला था, एनपीवी हमें कैलकुलेट करना है इसके अंदर से। सो हमें पीवी ऑफ कैश इनफ्लो कितना मिला था, पीवी ऑफ कैश फ्लो था हम लोग को टोटल 27,43,096। ओके। सो इसके अंदर से हम क्या करेंगे, कैलकुलेट करेंगे। सो सबसे पहले क्या करेंगे हम लोग 27.4396 माइनस क्या दिया हुआ है हम लोग को 20 लाख। सो लेट्स सी 27.4396 minus 20. So is equal to we will get our total NPV, net present value 7,43,096, 7.4396। ये क्या हुआ हम लोग का आंसर है। ठीक है।
देखिए बहुत ही इजी प्रॉब्लम है, इसके अंदर कंफ्यूज मत होना, क्योंकि यहाँ पे मैंने जैसे बताया आपको कि पीवी ऑफ स्क्रैप 5 इयर्स हम लोग की क्या थी, स्क्रैप वैल्यू थी। मतलब क्या कि 5 इयर्स तक हम लोग का प्रोजेक्ट क्या होने वाला था, रन होने वाला था, सही है। सो उसके हिसाब से मैंने क्या किया, पीवी ऑफ स्क्रैप निकाला। उसके बाद पीवी ऑफ रिकवरी विदाउट प्रॉफिट उसने कितने में भेजा था, ₹5 लाख के अंदर सेल किया था, वो मैंने वहां पे लिया है। ठीक है, सो नई प्रॉब्लम समझ में आ रहेगा तो आप मुझे मैसेज कर सकते हैं। ठीक है, थैंक यू फॉर ज्वाइन।